आणि तर बातमी अमरावतीमधून अमरावतीमध्ये काही ठिकाणी मांस विक्री सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अमरावती महानगरपालिकेच्या आदेशाला या विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे। कारवाई करता नेमलेलं पथक सुद्धा गायब असल्याची माहिती मिळते। अमरावती महानगरपालिकेनं आज 15 ऑगस्ट रोजी मटन चिकन मांस विक्रीवरती बंदी घातली होती। मात्र अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं या कारवाईसाठी नेमलेलं पथकच या दुकानांच्या परिसरातून गायब झालं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। सुरेंद्र, अमरावतीमध्ये अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। मांस विक्रीची जो आदेश होता या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे या सगळ्या विक्रेत्यांनी असं म्हटलं जातंय। नक्की त्या ठिकाणी काय घडतंय? नक्कीच खरं प्रशांत 2 दिवसापूर्वीच अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मटण चिकन आणि मांस विक्रीवर बंदी घातल्याचे आदेश काढले होते आणि त्या संदर्भात एक पथक देखील नेमलं होतं। जेही दुकान सुरू असेल त्यांच्या तात्काळ कारवाई करण्यासाठी हे पथक होतं। मात्र आज 15 ऑगस्ट असताना जवळपास शहरात जर बघितलं तर 70% दुकानं जरी बंद असले तरी 30% दुकानं अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्या ठिकाणी चिकन मटण मांस विक्रीची मोठ्या प्रमाणात सर्रासपणे विक्री नागरिकांची सुरेंद्र नागरिकांची काय प्रतिक्रिया येते? आणि निश्चित असं असताना जे पथक होतं ते पथक कुठेतरी कारवाई करत दिसत नाहीये आणि नागरिक सुद्धा काही या दुकानांमधून चिकन मटन विक्री खरेदी त्या ठिकाणी करताना दिसत आहे। पथक जे आहे ते नेमलं होतं ते कोणत्या ठिकाणी या ठिकाणी कोणावर कारवाई करताना दिसत नाही आहे शहरामध्ये। धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।